दिल्लीत केंद्रीय निवडणूक समितीची 2 तास बैठक। मुख्यमंत्री फडणवीसांची बैठकीला उपस्थिती। महाराष्ट्रातील विधान परिषद उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब। लवकरच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाणार। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा अंतिम जागा वाटप निश्चित। प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे प्रतिदाव्यानंतर 17 जागांवर तिन्ही पक्षात एकमत। भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढणार। रायगड विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला। महायुतीकडून अनिकेत तटकरे उद्या उमेदवारी अर्ज भरणार। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम। गोगावले लवकरच रायगडचे पालकमंत्री होतील असा विश्वास। नंदनवनवरील बैठकीनंतर महेंद्र थोरवे यांची प्रतिक्रिया। तर महायुतीचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेतील। रायगडच्या पालकमंत्री पदावर तटकरेंची सावध भूमिका। रायगडच्या जागेवरून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी बैठक। युती धर्म पाळा, शिंदेंच्या आमदारांना सूचना। जरांगेंना जी आश्वासनं दिली ती सर्व माध्यमांसमोर। जरांगेंनी स्वतः ती वाचून दाखवलीत। मराठा समाजाला न्याय देण्याचीच सरकारची भूमिका, त्यानुसार कार्यवाही केली। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। सरकारी शिष्टमंडळाची जरांगेंसोबत चर्चा फळाला। 15 तासांनंतर जरांगेंचं उपोषण मागे। उद्यापासून सुधारित ड्राफ्टवर प्रक्रिया सुरू होईल। सरकारनं आश्वासन न पाळल्यास पुन्हा उपोषण, जरांगेंचा इशारा। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ पुण्यात युवक काँग्रेसचा मशाल मोर्चा। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मशाली पेटल्या। काँग्रेस भवनासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका खासदारावर हल्ला। हुगळीत खासदार कल्याण बॅनर्जी यांना संतप्त आंदोलकांकडून मारहाण। हल्ल्यानंतर कल्याण बॅनर्जी जखमी। हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यात पर्यटकांचं वाहन 500 फूट खोल दरीत कोसळलं। चालकासह गाडीतील सर्व 8 जणांचा मृत्यू। पांगी खोऱ्यातील बैरागढ मार्गावरील घटना।